मालेगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शाने हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर राज्य नव्हे तर देशभर त्याचे पडसाद उमटले आणि त्यानंतर आता महानगरपालिकेची पहिली महासभा या ठिकाणी होणार आहे। पहिल्या महासभेत देखील तोच विषय आणि त्याच विषयासंदर्भात या ठिकाणी महासभा होणार आहे। दादा, आपण महासभेच्या उपमहापौरांच्या दालनामध्ये फोटो काढण्याविषयी हे केलं होतं, आता नंतर काय? तो फोटो या ठिकाणी प्रशासनाने काढलेला आहे। त्याच्यामुळे मालेगाव शहरात शांतता असावी अशी या मालेगाव शहराच्या नागरिकांची अपेक्षा आहे। कोणी याचं राजकारण करत असेल, पब्लिसिटी स्टंट करत असेल तर ते योग्य नाही आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तो फोटो काढलेला आहे। आणि प्रशासनाने सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पत्र दिलेलं आहे की प्रशासनाकडून कुठल्या महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे याविषयी प्रशासनाने दादा, राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि आता पुन्हा शाने हिंद यांच्याकडनं सांगण्यात आलं की तो फोटो मी पुन्हा लावेल, काढण्याचा कोणाचा अधिकार नाही संविधानाप्रमाणे। आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलेलं आहे आणि जे काही कायदे निर्माण केलेले त्या कायद्यावर चालतो। मला विश्वास आहे कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, त्या जरी असं काही म्हणत असतील, परंतु मला प्रशासनावर, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। त्यांना ते योग्य प्रकारे अशी समज देऊन अशी कारवाई करण्याचे टाळतील। आता जर फोटो लावलाच तर मला विश्वास आहे की त्या जबाबदार या शहराच्या नागरिक आहेत आणि एका उपमहापौर या पदावर त्या बसलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शहराची शांतता भंग झाली नाही पाहिजे। या शहरात अनेक असे विषय आहेत, प्रदूषणाचा असेल, महापालिकेच्या ज्या काही शाळा असतील त्या पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, स्वच्छतागृहांचा विषय असेल, त्या विषयावर त्यांनी लक्ष द्यावं। या गोष्टीला थारा देऊन अशी माझी राज्यभर गाजलेला बनावट जन्मदाखला प्रकरण आहे। गेल्या वर्षभरापासून राज्यभर ते प्रकरण देखील गाजतं आहे। अनेक लोक आता त्या ठिकाणी जेलमध्ये देखील आहेत आणि जवळपास 4पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि आज 3000पेक्षा जास्त दाखले जे रद्द करण्यात आले आहेत आणि ते दाखले पुन्हा कायम करण्याचा या ठिकाणी ठराव केला जाणार आहे। काय सांगा? जरी महासभेमध्ये हा विषय आलेला असेल, परंतु ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे हा विषय घेण्याला काही विशेष महत्त्व नाही, कारण न्यायदेवतेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि न्यायदेवता जो काही निर्णय करेल त्याला सर्व जनतेला आणि जे काही नागरिक असतील याच्यामध्ये त्यांनाही ते मान्य करावं लागेल। राहिला विषय की जो जन्माला आला त्याला त्याचा जन्माचा दाखला मिळालाच पाहिजे, ही एक रास्त मागणी आहे। तर शासनाने जे काही नियम लावून दिलेले आहेत, विविध नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज करावेत। ज्या काही कायदेशीर पूर्तता असतील त्या पूर्तता त्या प्रत्येकाने करावी आणि त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा। हे रद्द केलेले दाखलेच या ठरावातून पुन्हा देण्याचा तुमची काय भूमिका असते? असे थेट दाखले देता येईल की मला प्रशासनाला आम्ही विचारणार आहोत, परंतु हे कुठल्या आधारावर कॅन्सल करण्यात आले याची पहिले आम्ही प्रशासनाकडून माहिती घेणार आहोत आणि नियमाप्रमाणे ज्या काही अटी शर्ती लावून दिलेल्या असतील प्रशासनाने आणि शासनाने त्या फॉलो करून प्रत्येक लाभार्थ्यांनी त्याचा जन्मदाखल्याकरता ॲप्लिकेशन करावं आणि कायदेशीररित्या त्यांनी तो जन्मदाखला मिळावा। त्या विषयावर काय होतं? आम्ही हा न्यायप्रविष्ट विषय असल्याकारणाने याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही। 1044 जे गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्याविषयी जास्त बोलणं उचित होणार नाही। राहिला विषय 3460 जन्मदाखल्यांचा, तर त्यांनी कायदेशीररित्या जो काही प्रोटोकॉल शासनाने दिलेला आहे जन्मदाखले मिळण्यासंदर्भात तो त्यांनी त्याचं अवलोकन करावं आणि
महापालिका आणि महसूल विभागाकडे त्यांनी अर्ज करावा. धन्यवाद दादा. आपल्याबरोबर शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर होते. निलेश आहेरांसह यांच्या पूर्ण शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची भूमिका आहे की ज्या पद्धतीने किट सोमय्या यांनी रद्द केलेले 3000पेक्षा जास्त दाखले न्यायप्रविष्ट असल्याने तो हा विषय महासभेत किंवा महापालिकेत मांडण्याचा अधिकार देखील नाही आणि न्यायाच्या बाजूने त्याचा विचार करून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे. मनोहर शेवाळे, TN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.